इथले कमिटीचे जे सदस्य अशोक भाऊ व्यापारीचे अध्यक्ष पण होते. त्यांनी कष्टकरू लोकांना रुमाल काही साहित्य वाटपचा कार्यक्रम होता. इथले मार्केट कमिटीचे अध्यक्ष सोनीभाऊ असतील, दिलीपबाबा असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व मार्केट डायरेक्टर इथे भेटले. त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि आपली भारतीय परंपरा आहे की बुवा जो आपल्याकडे येतो त्याचा सत्कार करणं, मला वाटतं हे आपलं क्रमप्राप्त धर्म आहे. त्यांनी सत्कार केलेला आम्ही स्वागत स्वीकारलेलं आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सामूहिक आम्हाला कसे सोडता येतील, कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी आणि आम्ही राजकारण बाजूला असतील पण मला वाटतं शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडण्याचा एक त्यांचे काही शेतकऱ्याचे विषय आम्हाला विधानसभेत मांडण्याचं त्यांनी जर सांगितलं तर आम्ही ते मांडून शेतकऱ्याला मार्केट कमिटीला काय मदत करता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत. बघा, राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं, कोणीच कोणाचं मित्र नसतं. राजकारणात शेवट आया उसका वेलकम, गया उसका टाटा. आलं लक्षात? राजकारणात हे समीकरण चालू असतं. आणि आपण बघतोय की कालचे मित्र भाजप उद्धव ठाकरेंची महायुती होती का नाही, नैसर्गिक युती होती, पण काही काय नाही गेली ती. त्याला वेळेनुसार काय असेल त्याला राजकारणात. आणि माझं हे म्हणणं आहे पहिल्यापासून आहे, मी 30 वर्षात राजकारणात मतभेद असू शकतील पण मनभेद कधीच राहू नये. आणि मला वाटतं एक मैत्रीपूर्वक लढत पक्षामध्ये सर्वच पक्षाने ते एक संदेश चांगला घेतला पाहिजे. शेवट सर्व आम्ही एक सामूहिक जबाबदारी लोकांसाठी हित करत असतो. आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या राजकीय कटुता असेल ती बाजूला ठेवून चांगलं असेल तर वेलकम करून मला वाटतं एक विकासाच्या पद्धतीने आपण एकत्र येऊन काम करणं आवश्यकच आहे. एक राजकीय विरोधक होते राजमाऊ भोळे, आज तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे, काय सांगा? मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक भाऊ राठी यांनी राष्ट्रनेता असे राष्ट्रपिता तक या पंधरवड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यानिमित्ताने मामा मार्केटला येणार होते. त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे, आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. मग कुठेतरी चर्चा सुरू आहे की भोळे आणि महाजन पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत किंवा त्यांची दिलजमाई झाली. राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चा निरर्थक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.